स्थिरता केलो तैस्या परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राना रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे। श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। पवित्र स्थल महादेव मंदिर प्रांगणामध्ये पूज्य संत श्री भगवान बाबा जयंती निमित्त आजची ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे। 1 तास भगवत चर्चा। तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून ज्यांच्या आश्रयाला आज आपण ही सेवा करीत आहोत अशा भगवान शंकरांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून ज्यांच्या निमित्ताने असा हा कार्यक्रम आहे असे पूज्य चरण श्री भगवान बाबा यांच्या चेतनेला सादर साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भाविक आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आशीर्वादक ज्यांची उपस्थिती आहे असे आमचे गंगेश महाराज यांनाही मनपूर्वक व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम। संतांची जयंती आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपल्यासारख्यांना आधार, आदर्श, आश्रय असे बनणारे फक्त संत आहेत।
म्हणून सामान्य जीवाने संतांच्या सानिध्यामध्ये संतांचा आश्रय घेऊन आश्रित होऊन परमार्थ केला तर त्याचा परमार्थ सिद्धीला जातो. परमार्थ किती प्रमाणात आम्ही करतो यापेक्षा करीत असलेला परमार्थ किती प्रामाणिक आहे हे संताशिवाय कळत नाही. परमार्थाचं प्रमाण वाढत गेलं परंतु प्रामाणिकता काय झाली पता नाही. पण पुन्हा एक बार आपण करीत असलेला परमार्थ प्रमाणासहित जर प्रामाणिक करायचं असेल अत्यंत आणि नितांत गरज आहे संतांची. त्याशिवाय तो परमार्थ शुद्ध होऊ शकत नाही. कारण की आंधळ्या माणसाचा प्रवास डोळस माणसापेक्षाही गतिशील असू शकेल परंतु दिशा मात्र योग्य नाही. आमचा प्रवास मंद असू शकेल परंतु डोळस जर असेल तर त्याची दिशा योग्य असेल. म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये परमार्थ करणं तर मनुष्य जन्माचं ध्येयच आहे. कसंही करण्यापेक्षा संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. खरंच परमात्मा प्राप्तीच्या उद्देशानं जर परमार्थ करायचा असेल तर संताशिवाय करू नये. पुस्तक पाठ करून काही गोष्टी शिकून वाग्जाळ पसरून समाजाला भ्रमित करून संसार प्राप्त होऊ शकतो परंतु संताशिवाय हरीची प्राप्ती मात्र शक्य नाही. संता वाचून केलेल्या परमार्थाचं फळ म्हणजे संसाराची वृद्धी आहे, अभिवृद्धी. परंतु संतांच्या संगतीमध्ये माऊली सांगतात की अकळावा श्रीपती. श्रीपतीच असं नाव आलेलं आहे या चरणामध्ये. याचा अर्थ असा आहे की संता वाचून केलेला परमार्थ निस्ती श्री आकळे. शब्द कसा आहे, काय आकळे? श्री आकळे. आणि संतांच्या संगतीत परमार्थ केला तर श्रीपती पती आकळे. शब्दाचा खेळ कसा आहे. सध्याच्या काळामध्ये श्री आकळे परमार्थ आहे, श्रीपती संबंधच राहिला नाही. म्हणून अति आवश्यक आहे संताची संगती. त्या वाचून श्री आकळू शकते परंतु श्रीपती नाही. म्हणून अकळावा श्रीपती येणे पंथे. पण तुम्हाला श्रीची गरज वाटते का श्रीपतीची गरज वाटते परमार्थामध्ये? संतांनी 2 विभागामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. श्रीसाठी परिश्रम करा, मेहनत करा, खूप काम करा आणि श्रीपतीसाठी परमार्थ करा. काम करा ना. जहां भाग्य से कर्म बदलते श्रमनिष्ठा कल्याणी है.
श्रमनिष्ठा. स्त्रीसाठी काय कोणती निष्ठा असा? श्रमनिष्ठा. आणि श्रीपतीसाठी संतनिष्ठा. असे दोन भागामध्ये आहे परमार्थ. आणि हे फक्त सांगणं आणि ऐकणं एवढ्या पुरतच राहिलेलं आहे. परमार्थ हा कृतीचा विषय आहे. अनुभव हा कृतीचा विषय आहे, शब्दाचा विषय नाही तो. म्हणून संताची संगती श्रीपतीसाठी अति आवश्यक आहे. शब्द आहे की माणसं ज्या ठिकाणी आलेले आहेत, तिथं थांबलेले आहेत, तिथून त्याला सरकायचं आहे, गती मिळवायची आहे. संताचे संगती. तुकोबरायच्या शब्दामध्ये सरता शब्द आहे. सरता शब्दाचा अर्थ वाढता, सरकणे. मग गतीच पाहिजे ना त्याला. आतापर्यंत परमार्थ करणाऱ्यांनी कधी विचार केला की आमची गती कुठपर्यंत आलेली आहे? रोज तपासून घेण्याची गरज आहे की आज आम्ही परमार्थ केलो तर आम्ही सरकलो का पुढे? सरता म्हणजे सरकत जायचं आहे. आणि जर या पद्धतीने नाही सरकलं तर एक दिवस सरकल्याशिवाय राहिना. असं सरकून चाललं समाज. म्हणतात ना सरकले होते, काही खरं नाही. ही सरकायची पद्धत नसल्यामुळे तसं सरकावं लागतं. म्हणून संताची संगती सरकण्यासाठी आहे. कशा कशात पडून आहोत आम्ही, त्याच्यातून निघत राहायचंय. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. स्वहित न देखेची केला आपुला वध. तर याच्यातून सरकायचं आहे. आपल्या स्वतःला आपल्या लक्षात येऊ शकते की आम्ही किती सरकलो होतो. संसाराची रुची आणि भगवन नाम साधनाची, दैवी संपत्तीची रुची, कोणीकडली रुची आपल्याला जास्त आवडते याच्यावरून कळते की सरकलो की नाही. ज्याचे त्याला माहित, ज्याचं सुख त्याला काय हो भल त्याला. सरकायला पाहिजे. सरकण्यासाठी संत आहेत आणि हे संत आले तर त्याला ढकलण्यासाठी, काढण्यासाठी. भागलिया मज वाहतील कडिये. कडिये म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही पडून आहोत त्याच्यातून बाहेर काढणं, याला कडलं म्हणतात. काही लोकांनी अर्थ केला की कडिये म्हणजे कडला घेऊन फिरतात. असं कसं शक्य आहे? चालता लागती गा गुणदोषाच्या ठेसा. आम्ही कशात पडलो एक बार ऐकून घ्या. चालता लागती गा गुणदोषाच्या ठेसा. संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा. कन्या पुत्र आप्त जन हे तो सहज वळसा. या भ्रमडोही बुडालो धावे गुरुराया सर्वेशा. याच्यातून बाहेर काढायचं आहे, सरकायचं आहे. हे संतांच्या संगतीचं महत्व आहे.
असत वस्तूच्या प्राप्तीसाठी, सांसारिक वस्तूसाठी आम्ही संतांची संगती करतो. आम्ही हे अपमान आहे संतांचा. ज्याच्यामुळे अदृश्य दर्शने संताची, एवढी मोठी प्राप्ती ज्या संतांमुळे होऊ शकते, त्यांच्याकडे आम्ही आसक्त पदार्थ, नाशवान पदार्थाची मागणी, हे अपमान आहे. तर संत देतात. संत त्यालाच म्हणतात की जे शाश्वत ज्याच्याकडे आहे त्याला संत अशी व्याख्या आहे. त्याचं प्रमाण सांगतो तुम्हाला. नश्वर त्यागाची स्थिती, अनश्वरा ते संत म्हणती. संत म्हणजे काय? ज्यांच्याकडे शाश्वत वस्तू आहे, ज्यांच्याकडे अपरिवर्तनशील निर्विकार तत्व आहे, ते संत आहे. आणि त्याच्यासाठी संताची संगती आहे. संत आहेत आपल्याला खालून वर घेऊन जाण्यासाठी. कशा कशातून? विषमतेतून, दोषातून, अपराधातून, भेदातून इत्यादी अनेक विषय जे वर नेतात, त्यांचे नाव संत. मी नेहमी सांगत असतो, भगवान बाबाचा विषय ज्या ज्या वेळेस येते त्या त्यावेळेस मला गड आठवते. गड शब्दाचा अर्थ आहे जिथं चढ चढून जावं लागते, त्याचं नाव गड आहे. कोणता चढ? तुम्हाला आम्हाला स्थूल दृष्टी आहे, ही माळ दिसते तेवढाच. एक उच्च विचाराच्या श्रेणीमध्ये, उच्च कोटीच्या विचारामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो गडावर जातो. जिथे गेल्यानंतर भेद नाही, विषमता नाही, दोष नाही, अपवित्रता नाही, असं एक ठिकाण आहे. त्याचं नाव आहे गढ. चढ चढून जाणं म्हणजेच गडाला जाणं. रोज रोज आम्ही रोजच्या रोज आमचं पातळी खालच्या पातळीला येत चालली, तर आम्ही गडावर गेलोच नाही. बसल्या ठिकाणी तुम्ही गडावर जाऊ शकता जेव्हा तुम्ही उच्च विचारामध्ये राहू शकता. वाहनाची गरज नाही तुम्हाला, तुम्हाला विवेकाची गरज आहे. हे गड आहे. आणि एकदा गडावर गेलेला माणूस पुन्हा खाली येऊ नये. ते खालची पातळी गाठू नये पुन्हा. कोणी पतन आहे, घात आहे. जसजसं आपल्यामध्ये सुधार होईल, विकास होईल, बौद्धिक विकास, आध्यात्मिक विकास, त्या विकासाचा जो स्तर आहे, कमीत कमी त्याच्या वर जाता आलं नाही तर तिथं तरी टिकून राहावं, पण खाली. ही गडाची पायरी आहे, एक एक पायरी. व्यसनमुक्त होणं एक पायरी आहे, विषयमुक्त होणं दुसरी पायरी आहे, वासनामुक्त होणं तिसरी पायरी. ही पायरी आहेत गडाची. एक एक पायरी चढत चढत जावं लागते. तसं गडावर जाण्याचे 9 पायऱ्या सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. अशा ह्या पायऱ्या आहेत. सांगा, प्रत्येकांना गड चढण्याचा अधिकार आहे. गडावर जाण्यासाठीच मनुष्य झालो, खाली राहण्यासाठी नाही. प्रत्येकाने गडावर जायचं.
आणि तिथपर्यंत गेल्यावर भगवान बाबाचं दर्शन आहे, अलीकड नाही. कितीही जरी इथं प्रयत्न केला, एवढ्या उंचीला गेल्याशिवाय संत दर्शन शक्यच नाही. संत हे उच्च कोटीचे आहेत. ते तुम्हाला आम्हाला सांगतात, देव पहावो, देव पहावो, उंच जागी उभे राहावो. या, आम्ही जिथं आहोत तिथं तुम्ही या. पण हे समाज संतालाच खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. पाया पडण्यापेक्षा पाया वळण्याची पद्धत जास्त आहे समाजामध्ये. पाया नाही पडलं तर चालेल, परंतु पाय वडू नये कधीच कोणाची. एखाद्याची गती होत असेल त्याचा काय जळायचं काय त्याच्यावर, कधीही गड जाऊ शकत नाही. अशा जीवाला संत दर्शन असंभव. तसं तर संत दर्शन अवघडच आहे. बहु अवघड आहे संत भेटी. परंतु आमच्यासाठी भगवान परमात्म्याने कृपा केली तर संत दर्शन सोपं होईल. देवाच्या कृपेशिवाय संत दर्शन होत नाही. आणि संताचं दर्शन झाल्याशिवाय, संताची संगती झाल्याशिवाय विवेक होत नाही. बिन सत्संग विवेक न होई. शक्यच नाही. तर याच्यासाठी हे संत दर्शन आहे, जयंती आहे, कधी पुण्यतिथी कधी जयंती, हे जे आम्ही करतो ना, त्याच्या मागे कारणच आहे, करमणुकीसाठी नाही. सज्जन हो, आम्ही संताला मानतो ही मोठी गोष्ट नाही, मानलंच पाहिजे. परंतु आम्ही संताला मानल्यामुळे आमचा उद्धार होऊ शकतो असं नाही. ज्या दिवशी आमची कृती, आमचा आचार, आमचा विचार संताला मान्य होईल त्या दिवशी आमचा उद्धार निश्चित आहे. असं तुम्ही कितीही मानलं आपण संतांना, उद्धार नाही. आम्ही संतांना आम्ही स्वीकार केलं, परंतु संतांनी अंगीकार केला नाही, आमच्या स्वीकार करण्याला काही अर्थ नाही. आमच्याकडून होतो तो स्वीकार आणि संत करतात ते अंगीकार. केला अंगीकार तुका म्हणे, नांदायला गेलेली बाई नांदत्या घरी आहे, सासू आहे, सासरा आहे, पती आहे, परंतु कोणीच बोलत नाही तिला. पतीनं अंगीकार केला नाही तिचा. सांगा त्या बाईची दशा काय आहे, कसं राहू शकते ते तिथं? तिला जर प्रेम नाही मिळालं पतीचं तर राहील कोणासाठी? अंगीकार केल्याशिवाय तिथं राहण्यात उपयोग नाही. तसं संत जेव्हा अंगीकार करतील तेव्हा आमचा स्वीकार करण्याचा अर्थ नाही. आम्ही मानलो एवढ्यासाठी संत प्रसन्न नाहीत. एक शब्द आहे, संताला मानलं आणि संताचं मानणं. संताला मानणं आणि संताचं, दोन्हीतला फरक. हे सारं जग मानते, पण संताचं की संताला? कारण की
ह्याच्यातलं ला आणि ह्याच्यातलं च जोडा काय होते? हेच आहे फरक. स्वार्थामुळे संताला मानलं पण संताच नाही. कारण की जीवाला लाच आहे. लाच म्हणजे स्वार्थ. आणि याच्यामुळे आम्ही हे जे खटाटोप आहे आमचा, नको बंदच आवाज आहे. सार्थकी लागला पाहिजे. आम्ही जे खर्च करतो, आम्ही जे एवढे माणसं जमा करतो, हे भजनी मंडळी, हे महाराज लोक, हे सगळं खटाटोप करतो ना, हे सार्थक झालं पाहिजे. कुठलाही कार्यक्रम प्रयोजनात्मक असावा, निरर्थक होऊ नये, व्यर्थ होऊ नये, याची काळजी आपल्या सर्वांना घेण्याची गरज आहे. संतांमध्ये सामर्थ्य आलेलं आहे. कुठून आलेलं आहे? एवढं, संतांनी सरता केलो तैशा परी. संतांमुळे परिवर्तन होते. संतांमुळे स्वभाव परिवर्तन, गुण परिवर्तन, आपल्यामध्ये व्यवहार परिवर्तन, साऱ्या गोष्टीमध्ये परिवर्तन जे होते, हे सामर्थ्य कुठून आले संतांमध्ये? त्याचं एक कारण सांगतो. भजन करा विठ्ठल. संतांनी भक्ती केली, तुम्ही आम्ही भक्ती करतो. सारखीच आहे भक्ती. त्यांनी देवाचं नाम घेतलं, आम्ही देवाचे नाम घेतो. देवाची पूजा केली, आम्ही देवाची पूजा करतो. परंतु दोन्हीच्या उद्देशामध्ये अंतर आहे. भक्तीमध्ये अंतर नसला तरी उद्देशामध्ये खूप अंतर आहे, भिन्नता आहे. देवाची भक्ती करून 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 देव ऋणी झाले. कोणाचे? संतांचे. संताकडे आले, देव म्हणले, बाबा मी तुझा ऋणी आहे, काय पाहिजे तुला सांग. संतांनी सांगितलं की काही देऊन मोकळा होऊ नको. मग कशासाठी भक्ती करतोस? काहीच पाहिजेत नाही. नाही नाही पाहिजे म्हणले, पण काय? तो मज व्हावा, तो मज व्हावा, तूच पाहिजे. देवाची भक्ती देवासाठी करावं, देवाकडे देवाचीच मागणी करावं, हे संतांचं भजन आहे. आमचं कसं आहे? किंबहुना तयाचे भजन ते संसाराचेची साधन. हे फरक. भजन सारखं आहे परंतु उद्देश. आणि मग देवानं विचार केला की हे काहीच घेत नाही आपल्यापाशी, तर आपल्याला इथून जाता येत नाही. ऋणी झालेला माणूस आकळे शब्दावर सांगाल, भावबळे आकळे. आणि तुम्ही आम्ही भक्ती करतो पण मोकळे. भक्ती करायचं, मागून घ्यायचं, देव तिकडं आम्ही इकडे. संतांच्या भक्तीमध्ये परमात्मा आकळे आणि आपल्या भक्तीमध्ये परमात्मा मोकळे. एक आकळे, एक मोकळे, असा फरक आहे दोन्हीतला. आकळे म्हणजे स्वाधीन होऊन राहणं, भक्ताचे स्वाधीन.
आणि मग जेव्हा भक्ताच्या परमात्मा स्वाधीन होतो तेव्हा देवाकडे 6 गुण आहेत. एष श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. किती गुण आहे? 6च्या 6 गुण भगवंताबरोबर या संताकडे राहतात. ऐश्वर्य हे भगवंताचा गुण आहे. आता काही लोक ऐश्वर्याचा अर्थ दुसरा काढतात, चुकीचा अर्थ आहे. ऐश्वर्य आहे पण हे दुसरं अलग आहे. ऐश्वर्याचा अर्थ पैशाला म्हणतात लोक, पैसा नाही. ज्याच्याकडे काहीच नाही पण तो कधीच कमी पडत नाही याला म्हणतात ऐश्वर्य. ज्याच्याकडे काहीच नाही आणि कधीच कमी पडत नाही हे ऐश्वर्य. देवाहुनी बळी तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. राहिलो निराळी राहिलो निराळी ठेवूनी आशा. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही हो देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. देवऋणी झाला की देवाहुनी बळी. बस आता काय, देव ज्याचा सखा झाला त्याला नाशवान वस्तू असत वस्तू मागण्याची जमा करण्याची परिग्रहाची आवश्यकता आहे का? काही आवश्यकता नाही. असं संताकडे सामर्थ्य येण्याचं कारण ते आहे की त्यांनी दुसरं काहीच मागाय नाही. आम्ही मागून मागून दुर्बळ होऊन गेलो. आम्ही जेवढा जास्त मागणारा राहील तेवढा माणूस भिकारी होईल आणि जेवढं मागायचं बंद होईल तेवढा अधिकारी होईल. माणसाला भिकारी पण जास्त आवडते, अधिकारी होऊच वाटत नाही. मागणं ज्याचं बंद झालं तो अधिकारी, आणि ज्याची मागण्याची अपेक्षा वाढत गेली तो भिकारपणाचा स्वभाव जाणार नाही. म्हणून संतांमध्ये ती शक्ती आहे. ते देवच पाहिजे. लहान लेकरू होता, पाळण्यामध्ये टाकून आई कामाला लागली घरामध्ये. काम करीत असताना ते लहान लेकरू झोपलेलं उठलं आणि रडायला लागलं. ते टाहो फोडून रडत होतं. घरामध्ये दुसरी मुलगी होती मोठी, तिला सांगितलं की अगं ते बाळ घे, त्याचं रडणं थांबावं, समजाव त्याला. ती मुलगी गेली पाळण्यातून, त्या बाळाला काढली, कडाला घेतली तरी ते थांबायला तयार नाही. आई आई आई. ते म्हणले अगं आई आईच म्हणते, मी घेतलं तरी राहत नाहीये. ती म्हणली तसं नाही, त्याला खेळणं दे. मग ते काही काही खेळणे आणलेले राहतात घरामध्ये, खुळखुळ एक राहते, ते घेतलं, ते टाकून दिलं. असं आई खुळखुळ नको, त्याला लात मारायचं असं. शेवटी अगं तिथं भावली आणलेली आहे परवाच, ते दे. भावलीला तर लय जोरशी लात मारली. असं काही काही टाकून बघितलं, ते काहीच घ्यायला तयार नाही. काही हे घेत नाही तेव्हा आईलाच येणं आवश्यक आहे. आणि काहीतरी घेऊन जर थांबला असतं तर
आई आली असती का? तसं परमात्मा आपल्याकडे यायला तयार आहे, परंतु काहीही घेऊन बसल्यामुळे आणि कण लगे माईक पदार्थ, 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 आणि कण लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. असं असल्यामुळे संतांमध्ये सामर्थ्य आहे. सांगण्याचा अभिप्राय लक्षात आला? संतांकडे सामर्थ्य कशामुळे आहे याच कारण सांगितलं तुम्हाला. आणि म्हणून ते करतील तर काय होणार नाही, संत करतील ते देव बी करू शकत नाही. संत असतील तर ते करतात. परिवर्तन हे संताशिवाय होत नाही. जसं बोरीच्या झाडाला परिवर्तित कोण केला? चंदनानं केलं. तसं अवगुणी माणसाला, आसुरी संपत्तीची या माणसाला दैवी संपदवान कोण केलं? संतांनी केलं. अभंगाचं संतारे सरिता होय तैसा परी, संताने सरिता होय तैसा परी, संताने सरता केव तैसा परी, संताने सरता केव तैसा परी. चंदनाने मोरी, चंदनाने मोरी, व्यापी गेल्या गुणदोष याती, न विचारिता काय, गुणदोष याती, न विचारिता काय. चंदनाने बोरी, चंदनाने बोरी, व्यापी गेल्या गुणदोषयाती, गुणदोषयाती संताने सरता केलो तैसा परी, चंदनाने बोरी व्यापी गेल्या, चंदनाने बोरी व्यापी गेल्या, चंदनाने बोरी व्यापी गेल्या, संताने सरिता होय तैसा परी, चंदनाने बोरी व्यापी गेल्या, चंदनाने बोरी व्यापी गेल्या, चंदनाने बोरी व्यापी गेल्या. चंदनाने बोरी व्यापी. हे संताचं सामर्थ्य सांगितलं. संताची पुन्हा परिभाषा महाराज सांगतात. संतांचं लक्षण सांगतात. आकाशात दिसणारे नक्षत्र आहेत, चांदणे आहेत, चंद्र आहे. हे केव्हा दिसतात? अंधार जेवढा जास्त राहील तेवढा ते ठळक दिसतात, आणि जेवढा प्रकाश होईल तेवढा संपून जातात. सचंद्र नक्षत्र जैसी दिनोदयी,
दिनोदय झाला, सूर्याचा उदय झाला की नक्षत्र चांदण्या. आता दाखवा बरं चांदण्या तुम्ही. तुम्हाला इनाम 51 रुपये इनाम. चांदण्या दाखवा आता. चांदण्या नाहीत का? आहेत. का दिसत नाहीत? तर त्याच्यापेक्षा प्रकाशाचं प्रमाण सूर्यामध्ये कितीतरी पटीनं अधिक असल्यामुळे ते दिसत नाही. तुम्हाला आम्हाला गुणदोष दिसतात, जात पंथ हे सगळे गुणदोष दिसतात, आणि संताला दिसत नाही. त्याचं कारण काय? ज्याच्याकडे अज्ञानाचा अंधार वाढत गेला तेवढ्या चांदण्या ठळक दिसायला लागतात. गुणदोष. ज्याच्याकडे ज्ञानाचा प्रकाश उदय झालेला आहे त्याला गुणदोष कुठून दिसतील? हे चांदण्या कुठून दिसतील? गुणदोषाच्या. लक्षात आलं? आपणाला वाटतं की संताला का दिसणार गेले? इथं ठळक समोर दिसायलंय आम्हाला आणि संत नाही म्हणालेत. ते फरक एवढाच आहे की त्यांचं प्रकाशातलं जीवन आहे, आमचं अंधारातलं. अंधारातलं नाही, अंधारातलं. अंधारातल्या जीवनामध्ये गुणदोष दिसणार नाही तर काय दिसणार? ज्याला गुणदोष दिसत असतील तर समजायचं की आम्ही अजून अज्ञानाच्या बाहेर गेलो नाही, निघालो नाही. मग ते कोणी असो, सांगणारा असो, ऐकणारा असो. गुणदोष दिसालेत का? तर ठीक आहे, अंधार आहे अजून. दिसना गेलेत का? हा, प्रकाश आहे. तुमच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे तर गुणदोष दिसणार नाही. हे फरक आहे, गुणदोष. दुसरा आहे याती. याती म्हणजे जात. न मे मृत्यू शंका न मे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म. जगद्गुरु शंकराचार्य. न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोऽहं शिवो. चिदानंद रूप आहे, त्याला कशाची जात, कुठलं पंथ. खैर काष्ट चंदन. ज्ञानेश्वर महाराजाची ओवी आहे, खैर काष्ट चंदन हे तोपर्यंतच नाव आहेत जोपर्यंत ते अग्नीमध्ये प्रवेश करीत नाहीत. एकदा का अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर लाकडाची जात ओळखता येत जात राहिली नाही. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सगळ्या नद्याची ओळख कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्रात प्रवेश करत नाही तोपर्यंत हे सगळे ओळखी आहेत. संत सांगतात, मराठी, वंजारी, कोमटी, रेड्डी हे कुठपर्यंत? जोपर्यंत देवाचा संबंध आला नाही, संताचा संबंध आला नाही तोपर्यंतच हे जात. आपण पारिके नाही ते आपण पारिके नाही ते आपण पारिके नाही ते आपण पारिके नाही संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय
सुखापर्यंत गेलं की ह्या गोष्टी संपून गेल्या. आणि ह्या संपवण्यासाठी संपत नसतील तर संतांच्या नावच घेऊ नका. संपवायच्या नसतील तर संतांच्या भानगडीतच पडायचं. मुख्य उद्देशच ते आहे की आम्ही याच्यातून बाहेर पडलो पाहिजे, तरच आमचा उद्धार आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. जाती व्यक्ती पडे बिंदुले माऊली. देवाला ओळखलेला जीव, देवाची ओळख झाली की याची ओळख राहत नाही. याची ओळख अजून शिल्लक आहे तर देवाची ओळख झाली. ढूंढा सब जहां में पाया पता तेरा नहीं, जब पता तेरा लगा तब पता मेरा नहीं. हे आहे ओळख त्याची. प्राप्त झाल्यावर काय होते तर हे सगळं संपून जाते. जेव्हा त्याची प्राप्ती होते तेव्हा हे राहत नाही, आणि हे शिल्लक आहे तोपर्यंत ती प्राप्ती नाही. असं आहे परमार्थ. खूप महत्वपूर्ण आहे परमार्थ. एवढा सोपा नाही, एवढा अवघड तर नाहीच, पण सोपा बी नाही. तर हे संतांच्या संगतीचं आपणाला सुख आहे.